सुरू करू आपण. ठीक आहे, युट्यूबला प्रॉब्लेम होता म्हणून आपण घेतो इथंच. ठीक आहे, मग पहिल्यांदा आपण एवढ्या लेट घेतोय. ठीक आहे, असू दे, युट्यूबला पण कनेक्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे या ठिकाणी हा 9वा सेशन आपला युट्यूबवरचा आपण आता ऍप्लिकेशन मध्ये पण घेतोय. ठीक आहे, ओके, काय अडचण नाही तर सुरू करूया. बघा, या ठिकाणी तुमचे कोण मित्रमंडळी असेल त्यांना आपली बॅच वगैरे जॉईन करायला सांगू शकता. ठीक आहे, सुरू करू आपण डायरेक्टली. पहिला प्रश्न बघा, जगदीश सर पॅडागॉजी मिस कम्प्लीट तुमची करणार आहे. ठीक आहे, पॅडागॉजी मिस तुमची कम्प्लीट करणार, त्याच्याबद्दल काही पण टेन्शन घेऊ नका. तुमची गणिताची पेपर 1 आणि पेपर 2 ची पॅडागॉजी मी तुमची कम्प्लीट करेल. ठीक आहे, आणि मी घेतलेली, त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही टेन्शन अजिबात पण घेऊ नका. ठीक आहे, आपले सेशन होतील, आता सुरू होतील आपले, तुमचे विज्ञानचे सुद्धा होतील आणि गणिताचे पण होतील. ठीक आहे, सर फक्त तुमचं कॅल्क्युलेशनचा भाग घेतील. पेपर 1 सुद्धा मी तुम्हाला काही गणित घेईल, जे सोपे सोपे टॉपिक आहेत किमान, कारण तेच आपण लक्षात ठेवा. सीटेट मध्ये हेच महत्वाचं असतं, अवघडच्या पाठीमागं लागायचं नसतं, हे कायम लक्षात असू दे. खोनगाठ बांधून ठेवायची, कारण काय होतं, आपण त्या 150व्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकत नाही जर अवघडाच्या पाठीमागे लागलं तर, हे कायम लक्षात असू द्या. ठीक आहे, चला पहिला प्रश्न आहे बघा, शिक्षणामध्ये बहुभाषिकता म्हणजे काय? पहा, प्रश्न सोपे आहेत परंतु कन्सेप्ट वाईज आपण चाललोय. बहुभाषिकता म्हणजे काय? पहा, त्रिभाषा सूत्र, अध्यापन अध्ययन प्रकृती, विद्यार्थ्यांच्या भाषा वापरणं, शालेय शिक्षणातील भाषा धोरण की सर्व विद्यार्थ्यांनी अनेक भाषा शिकणं. काय असतं बरोबर? हा, भुरे सर बघा, आपण बहुभाषिकता म्हटले ना, बहुभाषिकता काय आहे की या ठिकाणी बघा, आपल्या वर्गामध्ये जे काही पण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या भाषेचे विद्यार्थी आहेत, बरोबर, म्हणजे ज्यांची प्रथम भाषा ही वेगवेगळी असेल, बरोबर, तर त्या विद्यार्थ्यांच्या भाषेचा आपण अध्यापन प्रक्रियेमध्ये काय करायचं, एक साधन म्हणून उपयोग करायचा. त्यालाच काय म्हणायचं पहा, मल्टी लँग्वेजिझम असं आपण त्याला म्हणतो. बरोबर, म्हणजे शिक्षणामधलं, बरोबर ना, शिक्षणामधली बहुभाषिकता म्हणजेच लक्षात घ्यायचं की विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ज्या मातृभाषा असतील, ज्या प्रथम भाषा असतील, त्यांचा आपण अध्यापनामध्ये उपयोग करतो, उपयोग करणं. आता याच्यामुळे काय होतं लक्षात घ्या की प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषेचा आपण उपयोग केला, बरोबर, तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मातृभाषेला एक सन्मान दिला जातो. विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेबद्दलची आपुलकी वाढते. सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटतं की चला, म्हणजे माझ्या भाषेचा, माझ्या शब्दाचा तिथं वापर केला जातोय. शिक्षक असतील, मित्र असतील वापरतात आणि मग विद्यार्थी सुद्धा कम्फर्ट फील करतात, त्यांना तसं वातावरण उपलब्ध होतं आणि मग विद्यार्थी काय करतात, प्रत्येक भाषेतलं नॉलेज अक्वायर करतात. कारण बघा, मराठी भाषिक विद्यार्थी हिंदी भाषिक विद्यार्थी जे असतील किंवा समजा पंजाबी भाषिक विद्यार्थी असतील, त्यांचे शब्द आत्मसात करतात आणि मग प्रत्येक भाषेमधले जे काही नॉलेज आहे ते वेगवेगळ्या प्रकारे मिळतं, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बहुभाषिकतेमुळे नॉलेज वाढण्यास मदत होते. म्हणून विद्यार्थ्याच्या भाषेचा वापर इथं होत असतो, त्यालाच म्हणायचं बहुभाषिकता. लक्षात आलं? अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या भाषा वापरणं म्हणजे बहुभाषिकता. लक्षात आलं? चला बघा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया ऐकणे, लिसनिंग, अध्यापन अध्ययनातील बॉटम अप प्रोसेसिंग मॉडेल म्हणून ओळखली जाते? ठीक आहे, बघा आता भरपूर काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका कोणीही. आणि बघा, गणिताचे पेपर 1 मध्ये ज्यांचा पेपर 2 आहे त्यांना पण विनंती आहे की पेपर 1 ची पॅडागॉजी बघून घ्या. ठीक आहे, कारण तो बेस आहे. पेपर 1 हा तुमचा पेपर 2 चा बेस असतो, त्यामुळे ती बघून घ्या. बरेच जण म्हणतात की सर आम्हाला पेपर 2 आहे, पेपर 1 चं कशाला घेता? तर असं करू नका, कारण तिथूनच तुमचा बेस सुरू होत असतो, हे कायम लक्षात असू द्या. बघा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया, म्हणजे कोणत्या ऐकण्यामधील, लिसनिंग मधील बॉटम अप प्रोसेसिंग मॉडेल म्हणून ओळखलं जाते? बॉटम अप, बरोबर ना, म्हणजे लक्षात घ्यायचं, बॉटम अप पर्यंत जातो आपण. या ठिकाणी तुमचा काय आहे, म्हणजे बॉटम, आणि या ठिकाणी आपण म्हणूया अप, बरोबर, म्हणजे निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे, भाषिक वैशिष्ट्यांच्या पलीकडे जाऊन अर्थ उलगडण्याची प्रक्रिया. काय करण्याची? अर्थ उलगडण्याची प्रक्रिया. रेखीय पद्धत आणि पूर्वज्ञान, प्रायर नॉलेज दोन्हींचा वापर करणारी प्रक्रिया. संदर्भ आणि सूचनांचं पूर्वज्ञान वापरून मूळ अर्थ निर्माण करण्याची प्रक्रिया. ऐकलेल्या ध्वनींचे सर्वात लहान अर्थपूर्ण घटक म्हणजे ध्वनी फोनिम्स पासून ते जटिल मजकुरापर्यंत क्रमाने लिनियर फॅशन उलगडण्याची प्रक्रिया. बघा, एकदम सुटसुटीत दिलेत ऑप्शन. बघा, एकदम कशात पण सुटसुटीत दिलेत. बघा, तुम्हाला काय म्हटलंय की बॉटम अप म्हणजे लक्षात ठेवायचं निम्न स्तरापासून उच्च स्तराकडे किंवा लहान घटकाकडून मोठ्या घटकाकडे. आता इथं बघा, लहान घटक तुम्हाला कुठे दिसतोय? तर बघा, इथं ध्वनीचे सर्वात लहान अर्थपूर्ण घटक म्हणजे लहान अर्थपूर्ण घटक कोणता असतो? ध्वनिम असतो, फोनिम असतो.
बघा हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता की भाषेमधला सगळ्यात लहान अर्थपूर्ण घटक कोणता असतो. टीईटी मध्ये पण विचारला होता, सीटेट मध्ये पण विचारला होता. पासून म्हणजे याच्यापासून सुरुवात होते, म्हणजे लक्षात घ्यायचं की फोनिम पासून या ठिकाणी आपली सुरुवात होते आणि नंतर आपण उच्च हळूहळू वरती जातो, जटिल मजकूर आपण जातो म्हणजे अगदी वरच्या लेवलला जातो आणि हे उलगडण्याची म्हणजे इथून इथपर्यंत आपण जातो. अगदी तुमची जटिल प्रक्रिया असेल ते तुम्हाला उलगडावं लागेल, म्हणजे तुम्ही हायर लेवल जाता, म्हणजे यालाच म्हणायचं बॉटम अप प्रोसेस. लक्षात आलं, यालाच काय म्हणायचं बॉटम अप प्रोसेस. कशामधली? श्रवणामधली. आता तुमचा एक काय बघा की भाषिक वैशिष्ट्यांच्या पलीकडे जाऊन अर्थ उलगडण्याची प्रक्रिया. भाषिक वैशिष्ट्यांच्या पुढे जायचं, बरोबर ना, म्हणजे वैशिष्ट्य न लक्षात घेता किंवा या ठिकाणी त्याच्या पुढे जाऊन आपण अर्थ उलगडणं. डायरेक्ट तुम्ही काय करणार बॉटम अप म्हणजे काय टॉप डाऊन म्हणायचं, याला काय म्हणायचं टॉपची प्रोसेस एकदम हाय लेवल वरून. मग या ठिकाणी ही काय पहा टॉप डाऊन आहे, काय आहे ही टॉप डाऊन आहे. नंतर बघा रेखीय लिनियर पद्धत, पूर्वज्ञान नॉलेज दोन्हींचा वापर करणारी प्रक्रिया, म्हणजे जिथं काय पहा पूर्वज्ञानाचा वापर केला जातो म्हणजे अर्थ समजून घेण्यासाठी. मग ही कोणती पद्धत आहे पहा टॉप डाऊन मेथड आहे, बरोबर ना. नंतर बघा संदर्भ आणि सूचनांचं पूर्वज्ञान वापरून मूळ अर्थ निर्माण करणारी प्रक्रिया. जिथं संदर्भ वापरला जाईल, जिथं पूर्वज्ञान वापरलं जाईल ती तुमची पद्धत कोणती असणार टॉप डाऊन असणार. लक्षात घ्यायचं ही कोणती आहे पहा टॉप डाऊन आहे. आणि मग या ठिकाणी आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4. लक्षात आलं का? टॉप डाऊन बद्दल सांगा, अजून काय कोणाची कन्फ्युजन आहे का? क्लिअर झालं का सगळ्यांचं? चला प्रश्न पुढचा. इयत्ता 6वीची एक शिक्षिका विद्यार्थ्यांना अन्नाशी संबंधित शब्द शोधण्यास सांगते, नंतर ते शब्द चार्ट किंवा पेपरवर लिहून भिंतीवर लावायला सांगते. ही अध्यापन रणनीती कोणती आहे? बघा ही अध्यापन रणनीती कोणती आहे? बघा तुमच्यामुळे मागच्या पेपरला 82 आले, टेटला क्वालिफाय झाले 126 आले. बघा फक्त युट्यूबचे लेक्चर बघितले. हा भुरे सर काही अडचण नाही, ठीक आहे. तिथं काय तुम्हाला टायपिंग नाही करायची, तिथं फक्त गोल करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. प्रीतम सर बरोबर आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगतो की सोप्प फक्त थोडं लक्षात ठेवा आणि अवघडाकडे थोडस आपण मागं ठेवायचं अवघड. नाहीतर मग अवघड काय करतं माहिती का की सोप्याला पण खाऊन टाकतं, सोप्याला आपल्याला थोडंसं कॉन्फिडन्स लूज करतं. त्यामुळं अवघडाचे थोडंसं पाठीमागं राहायचं. बघा इयत्ता 6वीची एक शिक्षिका काय करते विद्यार्थ्यांना अन्नाशी संबंधित शब्द शोधायला होते. म्हणजे या ठिकाणी अन्न आपला हा काय आहे मेन टॉपिक आहे, बरोबर घटक आहे, त्याच्या संबंधित शब्द शोधायला सांगते. नंतर ते शब्द चार्ट पेपरवरती लिहून भिंतीवर लावायला सांगते. मग विषय आधारित पद्धत आहे, थीमॅटिक अप्रोच आहे, शब्द जाळे शब्द वेप आहे, सहप्रयोगी शब्द आहे, कोलोकेशन्स आहेत की शब्द समूह पद्धत आहे. याला काय म्हणतो तर बघा याला आपण म्हणतो शब्द जाळे पद्धत. काय म्हणतो याला? शब्द जाळे पद्धत म्हणतो. लक्षात घ्या थीमॅटिक नाही, विषय दिला तुम्हाला त्याच्यावर आधारित एखादी तुम्ही थीम वापरणार त्यावेळेस ती थीमॅटिक येईल. परंतु तुम्हाला एखादा शब्द दिला, बघा अन्न दिला तर थोडंपर्यंत मिस्टेक असेल. बघा अन्न शब्द दिला तर अन्नाभोवती ज्या काय सगळ्या त्याच्या भोवतीचे शब्द आहेत आपल्या त्या प्रश्नामध्ये तेच विचारले की बघा काय विचारलंय की बघा अन्नाशी संबंधित शब्द ती शोधायला सांगते. अन्न शब्द आहे तर त्याच्या शब्दाशी बंद आहे म्हणला, बरोबर की ना. अन्न शब्द त्याच्याशी संबंधित शब्द शोधायला लावून ते शब्द चार्ट पेपरवरती पा लिहायला लावते आणि भिंतीवरती पा चिटकवायला लावते. आता इथे शब्द पाहिजे होता, ठीक आहे. बघा अन्न आहे मग तेल, भाजी, फळे, मिठाई, पोळी, भात, दूध आणि काय पाहिजे चहा पाहिजे होता, दुधाचा चहा समजून घ्या. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. मग याच्याशी संबंधित या ठिकाणी आपण असे जे शब्द लिहितो त्याला म्हणायचं शब्द जाळे म्हणत, वर्ड वेब म्हणायचं, बरोबर. याला काय म्हणायचं शब्द जाळे. तर हे आपण काय करणार या ठिकाणी भिंतीवरती लावणार, यालाच आपण म्हणतो वर्ड वेब म्हणतो. लक्षात आलं शब्द जाळे, ठीक आहे. याला काय म्हणायचं शब्द जाळे. चला प्रश्न क्रमांक 4. इयत्ता 6वीचा एक विद्यार्थी लहान परिच्छेद वाचताना शब्दातील अक्षरे त्यांच्या समतुल्य ध्वनीशी जुळवतो, या कौशल्याला काय म्हणतात? बटर चीज. सगळे जेवलेत ना? इयत्ता 6वीचा एक विद्यार्थी काय करतो लहान परिच्छेद वाचत असताना शब्दातले अक्षरे हे त्यांच्या समतुल्य ध्वनीशी जुळवतो, या कौशल्याला काय म्हणतात? फोनिक्स म्हणायचं, संपूर्ण शब्द पद्धत, होल वर्ड, टॉप डाऊन पद्धत, शब्द लेखन ते अर्थ पद्धत, स्पेलिंग टू मिनिंग अप्रोच, काय म्हणायचं? बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या की लहान परिच्छेद वाचताना
शब्दातील अक्षर त्यांच्या समतुल्य ध्वनीशी जुळवतो. म्हणजे जे अक्षरे आहेत, समजा अक्षरे आपण काय म्हणू, अ आहे किंवा समजा ब आहे, आणि यांचा जे ध्वनी असतील, यांचे समतुल्य ध्वनी असतील त्यांच्याशी पा जुळवतो. म्हणजे समजा काय म्हणू, समजा ब आहे ना, तर ब ची तो ब या ठिकाणी पा जुळवेल, बरोबर. बा आहे, समजा इथं बी आहे, काय परंतु या ठिकाणी ब ब ब, तर याच्याशी तो काय करेल, पा जुळवेल. याला आपण काय म्हणणार, याला आपण म्हणतो फोनिक्स मेथड म्हणतो. ध्वनी काय म्हणतो, फोनिक्स पद्धत म्हणतो. काय म्हणायचं, फोनिक्स पद्धत. म्हणजे लक्षात घ्या, अक्षरापासून ध्वनीपासून अक्षराकडे किंवा अक्षरापासून ध्वनी, अक्षर ध्वनी, बरोबर ना. आधी अक्षर, नंतर ध्वनी, नंतर शब्द, शब्दाचा या ठिकाणी उच्चार, नंतर मग पुढे आपण ते अर्थाकडे जाणार, बरोबर. याला काय म्हणायचं, बॉटम अप मेथड. याला काय म्हणायचं, बॉटम अप मेथड, बरोबर. म्हणून लक्षात घ्यायचं, ही फोनिक्स पद्धत असते. टॉप डाऊन मध्ये सांगितलं की पूर्ण तुम्ही आधी अर्थाकडे जाणार, उच्च लेवल कौशल्य तुम्ही अवगत करणार, नंतर तुम्ही थोडं त्याचा वापर करणार, त्याला म्हणायचं टॉप डाऊन, बरोबर. ही फोनिक्स पद्धत आहे. अक्षरे हे त्यांच्या समतुल्य ध्वनींशी पा जुळवणं, अक्षरे त्यांच्या समतुल्य ध्वनींशी जुळवणं म्हणजे पा फोनिक्स मेथड. चला प्रश्न पुढचा बघा. भाषा वर्गात इयत्ता 6वीचा एक विद्यार्थी शिक्षकाला उत्तर देताना प्रामुख्याने हिंदी वापरतो, पण मध्येच इंग्रजीतील एक वाक्य वापरतो. या प्रक्रियेला काय म्हणतात. एका वर्गात काय 6वीचा विद्यार्थी शिक्षकाला उत्तर देताना तो प्रामुख्याने हिंदीमध्ये बोलतोय, बघा, प्रामुख्याने हिंदी वापरतो, पण मध्येच तो इंग्रजीतलं एक वाक्य वापरतो, मध्येच वापरतो. या प्रक्रियेला काय म्हणतात. कोड स्विचिंग, कोड मिक्सिंग, कोड ट्रान्सफर की कोड चेंजिंग, काय म्हणायचं याला. ठीक आहे. संडेला काय झालता काय त्यातला, हा ऋणात्मक समजवतो तुम्हाला मी. आता बघा इथं काय म्हटलंय बघा, की एक विद्यार्थी शिक्षकाला उत्तर देताना प्रामुख्याने हिंदी वापरतो. म्हणजे लक्षात घ्या की तो काय करतो, हिंदी वापरतो आणि मध्येच काय करतोय बघा, म्हणजे हिंदीमध्ये बोलता बोलता तो काय करतोय, इंग्रजी मधले वाक्य किंवा शब्द वापरतो. इंग्रजी मधले काय करतोय, तर तो वाक्य बोलतो किंवा शब्द बोलतो. तर लक्षात घ्यायचं, इथं तो पूर्णपणे भाषा बदलत नाही, त्याच्यामुळे इथं काय होतंय, ते हिंदीमध्ये तो काय करतो, इंग्रजी भाषा किंवा इंग्रजी शब्द वापरतो. याला आपण कोड मिक्सिंग म्हणतो. काय म्हणतो, कोड मिक्सिंग म्हणतो. आता बघा कोड स्विचिंग कधी होतं, कोड स्विचिंग असं होतं की तुम्ही काय करता, हिंदी बोलताय, बघा हिंदी बोलता बोलता तुम्ही पूर्णपणे इंग्रजीमध्ये बोलायला लागला. ठीक आहे, पूर्णपणे काय झालं, तुम्ही इंग्रजी म्हणजे हिंदीमध्ये बोलता बोलता इंग्रजीमध्ये पूर्ण बोलायला लागणं म्हणजे कोड स्विचिंग झालं. आणि नंतर मग इंग्रजी बोलता बोलता बरीच इंग्रजी बोलली, नंतर तुम्ही परत हिंदीमध्ये बोलायला लागता, म्हणजे परत हिंदीमधून परत इंग्रजीमध्ये, त्याला काय म्हणायचं, कोड स्विचिंग म्हणायचं. परंतु हिंदीमध्ये प्रामुख्याने तो शब्द वापरला बघा, प्रामुख्याने हिंदी वापरतो पण मध्येच तो एखादा इंग्रजी शब्द वापरतो, त्याला म्हणायचं कोड मिक्सिंग. त्याला काय म्हणायचं, कोड मिक्सिंग म्हणायचं. आणि आता ऋणात्मक किंवा ठिकाणी आपण त्याला सबस्टिट्यूटिव्ह लँग्वेज म्हणतो ना. सबस्टिट्यूटिव्ह लँग्वेज काय असते बघा, तर समजून घ्या. सबस्टिट्यूटिव्ह लँग्वेज असं म्हणायचं की तुम्ही समजा या ठिकाणी काय करताय, हिंदी बोलत होता, हिंदी तुम्ही काय करता, बोलत होता, परंतु तुम्ही कुठल्या तरी शहरामध्ये वगैरे गेला आणि तुम्ही काय झाला की पूर्णपणे इंग्रजीमध्येच बोलायला लागला. म्हणजे लक्षात घ्या, इथं तुम्ही हिंदी बोलताय ना, तर इंग्रजीत पूर्णपणे बोलायला लागला. नंतर तुम्ही खूप काहीतरी दिवसांनी कधीतरी तुम्ही हिंदी फक्त वापरता, परंतु इथं पूर्णपणे तुम्ही इंग्रजीमध्ये बोलता. म्हणजे काय होतं, ही जी काय तुमची हिंदी भाषा आहे, पहिली भाषा, ही हिंदी भाषा लँग्वेज 1, तर या भाषेला ही जी लँग्वेज 2 आहे ती रिप्लेस करते. बघा समजून घ्या की तुमची जी हिंदी भाषा आहे पहिली, ही तुमची इंग्रजी भाषा दुसरी तुम्ही बोलायला लागला आणि त्याच्यामुळे काय होतं, इंग्रजी भाषा तुमच्या हिंदी भाषेला रिप्लेस करते. म्हणजेच काय झालं, ही वजा करते. इंग्रजी भाषा काय झाली, हिंदी भाषा काय झाली, इंग्रजीमुळे वजा झाली. यालाच म्हणायचं सबस्टिट्यूटिव्ह, बरोबर ना, लक्षात आलं का, यालाच म्हणायचं सबस्टिट्यूटिव्ह लँग्वेज. म्हणजे तुमची या ठिकाणी हिंदी वगळली जाते, लक्षात आलं का, वगळली जाते आणि इंग्रजी तुम्ही बोलता आणि नंतर काहीतरी दिवसांनी तुम्ही परत हिंदी तर फक्त कधीतरी बोलणार, परंतु तुम्ही जास्तीत जास्त आपण इंग्रजीचा करता. कोड स्विचिंग मध्ये काय होतं की तुम्ही हिंदीमध्ये बोलता, तासाने परत इंग्रजीमध्ये बोलायला लागणार, इंग्रजी बोलला की परत तुम्ही हिंदीमध्ये येता,
परत तुम्ही इंग्रजीमध्ये जाणार, परत हिंदीमध्ये जाणार, हे तुमचं चालू असतं. याला म्हणायचं कोड स्विचिंग म्हणायचं. कोड मिक्सिंग मध्ये तुम्ही काय करता, मध्ये 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 एखाद्या शब्दाचे, एखाद्या इंग्रजीचं किंवा एखादा हिंदी किंवा एखादा मराठी शब्द तुम्ही वापरता, त्यालाच म्हणायचं कोड मिक्सिंग. लक्षात आलं का? कोड मिक्सिंग, कोड स्विचिंग आणि या ठिकाणी सबस्टिट्यूट किंवा त्याला वजात्मक म्हणा, ऋणात्मक म्हणा. ऋणात्मक म्हणले पण वजा करणं, रिप्लेस करणं. लक्षात आलं? काय म्हणायचं? रिप्लेस करणं. ओके. बदली खेळाडू बरं, काही म्हणा, फक्त आपल्याला काय, आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. तुमची आयडिया काहीही असेल, फक्त आपण लक्षात ठेवायचं. कन्सेप्ट तुम्हाला कोणतीही तुम्ही पद्धत अगदी वापरू शकता, अगदी कोणतीही पद्धत वापरू शकता. ठीक आहे. त्याला काय अशी काहीही वेगळी टेक्निक नसते की तुम्ही याच पद्धतीमध्ये ते लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर? तुम्हाला जी सोपं वाटतंय ते तुम्ही लक्षात ठेवायचं. चला, भाषा अधिगमातील लर्निंग आउटकम्स खालीलपैकी कशासाठी असावेत? बघा, भाषा अधिगमातील किंवा भाषा शिक्षणातील जे लर्निंग आउटकम असतात, म्हणजे थोडक्यात इथं आपण अध्ययन निष्पत्ती म्हणूया. ठीक आहे. अध्ययन निष्पत्ती खालीलपैकी कशासाठी असावेत? विविध उद्देशांसाठी भाषा वापरणे शिकण्यासाठी, प्रथम भाषेचे नियम शिकणे, पाठांतराद्वारे भाषा शिकणं, लेखनासाठी साधन म्हणून भाषा वापरणं. चलो, भाषा अधिगमातील लर्निंग आउटकम्स कशासाठी असायला पाहिजे? व्हेरी गुड. विविध उद्देशांसाठी भाषा वापरणं शिकावं किंवा विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. याच्यासाठी विद्यार्थ्यांनी लेखनाची भाषा असेल, अभिव्यक्तीसाठी असेल, किंवा ठिकाणी बोलायला असेल, लिहायला असेल, वाचायला असेल, सगळ्यांसाठी काय केली पाहिजे? भाषा वापरायला शिकला पाहिजे. आणि हाच या ठिकाणी उद्देश असतो या लर्निंग आउटकमचा. करेक्ट. वेगळं काही या ठिकाणी पाहिजे. प्रथम भाषेचे पण नियम शिकणं, पाठांतरावर भाषा शिकणं, लेखनासाठी साधन म्हणून भाषा वापरणं, हे चुकीचं येतील. ऑप्शन क्रमांक 1 तुमचा करेक्ट येईल. प्रश्न क्रमांक 7, शैक्षणिक भाषा धोरण लँग्वेज इन एज्युकेशन पॉलिसी कोणत्या नावाने ओळखली जाते? पहा, शैक्षणिक भाषा धोरण म्हणजे, शैक्षणिक भाषा धोरण म्हणजे काय? लँग्वेज इन एज्युकेशन पॉलिसी ही कोणत्या नावाने ओळखली जाते? कोड ट्रान्सफर म्हणजे भाषा ट्रान्सफर करणं, इकडून तिकडं ट्रान्सफर करणं. नाही, प्रश्न व्यवस्थित बघा. बहुभाषिक शिक्षण, मल्टीलिंग्वल एज्युकेशन, नो डिटेक्शन धोरण, मातृभाषा आधारित बहुभाषिकता, त्रिभाषा सूत्र. बघा, याबद्दल बघा, हे खूप वेळा खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या. भारतीय शिक्षणामध्ये भाषा धोरण काय असतं? भारतीय शिक्षणामध्ये भाषा धोरण काय असतं? भारतीय मुलाने काय शिकलं पाहिजे? तर हे कायम लक्षात ठेवायचं. भारतीय धोरणामध्ये जे भाषेचं धोरण असतं ते फक्त आणि फक्त त्रिभाषा सूत्र असतं. त्रिभाषा सूत्र असतं, लक्षात घ्यायचं. त्रिभाषा सूत्र. ठीक आहे. तर ह्या तुमच्या कन्सेप्ट आहेत. मातृभाषा आधारित बहुभाषिकता, ह्या तुम्ही त्याच्यावरती आधारित घ्यायचा. परंतु सगळ्यात महत्वाचं धोरण कोणतं ठेवलेलं आहे? तर त्रिभाषा सूत्र. मग त्रिभाषा सूत्रामध्ये हे मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व येत असतं. परंतु मेन जर आपण धोरण पॉलिसी म्हटलं तर तुमचं त्रिभाषा सूत्र, 3 लँग्वेज फॉर्म्युला येतो. मग याच्यामध्ये पहिली भाषा कोणती असते? पहिली भाषा आपली मातृभाषा. बरोबर. मातृभाषा किंवा त्याला म्हणायचं विद्यार्थ्याची प्रथम भाषा. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी कोणती असते? दुसरी असते बघा, अहिंदी राज्यातली हिंदी भाषा. अहिंदी राज्यातील हिंदी भाषा किंवा काय म्हणायचं? हिंदी राज्यातील अहिंदी भाषा. ठीक आहे. बघा, समजताय का? अहिंदी राज्यातील हिंदी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली अहिंदी राज्य आपलं, तर ती हिंदी असेल. आणि जे हिंदी राज्य आहे त्या ठिकाणची अहिंदी भाषा म्हणजे हिंदी सोडूनची भाषा. तिसरी भाषा कोणती असते? तर बघा, इथं सुद्धा हेच या ठिकाणी लागू होतं. हिंदी असेल किंवा दुसरी या ठिकाणी भारतीय भाषा असेल किंवा ठिकाणी हिंदी राज्य असेल तिथली या ठिकाणी भाषा असेल. लक्षात घ्या. मग इंग्रजी असेल किंवा या ठिकाणी मग इथं इंग्रजी असेल किंवा इथं इंग्रजी असेल किंवा इथं हिंदी असेल इकडे इंग्रजी असेल. खाली या ठिकाणी होणार.
लक्षात आलं? तर त्रिभाषा सूत्रपा इथं चुकायचं नाही, विसरायचं नाही. साधं सोपं असतं, परंतु आपण थोडस जास्त डोकं चालवतो. बरोबर? चला, रचनात्मक मूल्यमापन फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणजे काय पहा. रचनात्मक मूल्यमापन फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणजे काय असतं? कोड मिक्सिंग एकाच वाक्यात नाही, एखादं वाक्य आपण बोलता एखादं वाक्यही बोलू शकतो, एखादा शब्दही बोलू शकतो, ठीक आहे, मिक्सिंग होतं. म्हणजे बघा, आपण बोलता बोलता मराठीमध्ये म्हणजे मराठी बोलतोय ना, त्याच्यामध्ये आपण एक पूर्ण हिंदी वाक्यही बोलू शकतो किंवा त्याच्यामध्ये एखादे हिंदी शब्दही बोलू शकतो, त्याला कोड मिक्सिंग म्हणायचं. कोड स्विचिंग हे पूर्ण वेगळं असतं. म्हणजे मी मराठीमध्ये बोलतोय ना, मराठीमध्ये बोलता बोलता मी अगदी 15-20 मिनिटं डायरेक्टली हिंदीमध्येच बोलायला लागलो पूर्ण. त्याच्यामध्ये मी कुठल्याच एखाद्या भाषेचा शब्दही वापरणार नाही, फक्त पूर्णपणे एक सलग दुसरी भाषा वापरणार. आणि सलग भाषा वापरली 15-20 मिनिटं की नंतर माझं ते बोलणं झालं, माझं बघा ते बोलणं झालं की दुसरं बोलणं ज्यावेळेस मी सुरू करणार, दुसरा टॉपिक सुरू करणार, त्यावेळेस मी परत रिव्हर्स त्या पहिल्या भाषेमध्ये येणार. त्याला आपण कोड स्विचिंग म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे कोड स्विचिंगची कन्सेप्ट लक्षात घ्या की समजा मी आता काय केलं बघा, तुम्हाला मी दाखवतो. समजा इथं हे बघा, मी लाईट बंद केली, ठीक आहे, दुसरी लाईट इथं मी लावली, बरोबर की नाही? ही पूर्णपणे बदललेली लाईट, याच्यामध्ये काय मिक्सिंग झालं का? नाही. नंतर मी काय करतो, लाईट बंद करतो, बरोबर. नंतर दुसरा इथं या ठिकाणी काय झाला, रंग लागला, बरोबर. याच्यामध्ये मिक्सिंग काहीच नाही झालं. नंतर मी परत या ठिकाणी काय केली, लाईट परत विझवली किंवा बटन टाकलं, परत या ठिकाणी मी काय केली, लाईट लावली. कोड स्विचिंग, स्विच केलं मी, काय केलं, स्विच केलं. थोडक्यात अजून एक तुम्हाला मी सोपं आपलं उदाहरण देतो आपल्या दैनंदिन व्यवहारातलं. जे सीएनजी आणि पेट्रोलची गाडी वापरतात ना, सीएनजी आणि पेट्रोल मिक्स असते, बरोबर ना. मिक्स म्हणजे त्याच्या टाक्या वेगवेगळ्या असतात. तर आपण सीएनजी संपल्यानंतर बघा पेट्रोलमध्ये स्विच करतो. लक्षात आलं का? मग त्याच्यामध्ये काही मिक्सिंग नाही होत ना. मग तुमची गाडी अगदी त्या सीएनजीच्या पंपापर्यंत जाईल. तिथं गेल्यानंतर सीएनजी आपण भरणार आणि नंतर आपण काय करणार, स्विच टाकणार. त्याला म्हणायचं स्विचिंग. लक्षात आलं? त्याला काय म्हणायचं, स्विचिंग म्हणायचं. ओके, बघा काय म्हटलंय, फॉर्मॅटिव्ह असेसमेंट रचनात्मक मूल्यमापन कशाला म्हणायचं? अनेक साधनांचा वापर करून सातत्याने केलेलं मूल्यमापन. म्हणजे अनेक साधनांचा वापर करून जे सातत्याने नेहमी जे मूल्यमापन आपण करतो त्याला काय म्हणायचं, फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणायचं. आता मग लक्षात घ्यायचं, फॉर्मॅटिव्ह असेसमेंट मध्ये जे पोर्टफोलिओ आहे हे एक साधन आहे. पोर्टफोलिओ काय पा, एक साधन आहे. याच्या माध्यमातून आपण काय करतो असतो, मूल्यमापन करतो. हे साधन आहे, लक्षात घ्या. पुढील वर्गात पदोन्नतीसाठी घेतली जाणारी वर्षा अखेरची लेखी परीक्षा हे सुद्धा एक साधन आहे. बहुपर्यायी प्रश्नावरून एकदाच घेतली जाणारी चाचणी ही सुद्धा एक पाठ, हे सुद्धा काय पा, एक साधन असतं. म्हणून अनेक साधनांचा वापर करून जे सातत्याने आपण जे मूल्यमापन करतो त्याला म्हणायचं फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणायचं. करेक्ट? चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 9. कन्फ्युज होऊ नका पा, कोड स्विचिंग आणि कोड मिक्सिंग मध्ये पा कन्फ्युज होऊ नका. भरपूर प्रश्न म्हणजे तुम्हाला हिंदीमध्ये पण प्रश्न विचारला जातो आणि मराठीत पण प्रश्न विचारला जातो. 2 मार्क तुमच्या हक्काचे आहेत. अजिबात गडबडायचं नाही, अजिबात गडबडायचं नाही. कोड स्विचिंग म्हणजे लक्षातच ठेवायचं बघा. मी म्हंटल की तुम्हाला कन्सेप्ट खूप थोड्या असतात, परंतु परफेक्ट लक्षात ठेवायचं. हो, सगळं त्याच्यामध्ये समेटिव्ह टेस्ट ती समेटिव्ह येतील, एकत्रित येतील, बरोबर. परंतु त्याला आपण ती साधन म्हणून उपयोग करू शकतो. बालगीत गाणी म्हणजे आपण त्याला राईम्स अँड सॉंग्स म्हणतो, बरोबर ना. म्हणजे काय, बालगीत गाणी म्हणजे काय, भाषेच्या संपर्कासाठी दिले जाणारे भाषा इनपुट, पाठांतरासाठी, नैतिक मूल्य शिकण्यासाठी, शब्द संग्रह शिकण्यासाठी. बघा, बालगीत आणि गाणी आपण कशासाठी शिकवतो, वर्गामध्ये बघा प्रश्न दिसतोय ना सोप्पा, ठीक आहे. बघा, छोटा फटाका बडा धमाका. लक्षात घ्या, आपण बालगीत आणि गाणी आपण जे मुलांना शिकवतो ना, लक्षात ठेवा, तुम्ही नॉम चॉम्स्की असतील, जीन पियाजे असतील, वायगोस्की असतील, यांना का सोडून देताय? यांना सोडायचं नाही. यांना सोडलं की नाही
आपल्याला लक्षात ठेवा, आपण कुठेतरी वेगळ्या मार्गाने चाललोय, वेगळ्या मार्गाने जंगलामध्ये भटकतोय असं समजून जायचं. लक्षात घ्या की तुम्ही बालगीत आणि गाणी म्हटल्यानंतर मुलांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं, आपल्या वर्गामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं, एक अनौपचारिकता निर्माण होते आणि हीच अनौपचारिकता आपल्याला भाषा ग्रहण असेल, भाषा शिक्षणासाठी महत्वाचं असतं. म्हणून लक्षात घ्या की भाषेच्या संपर्कासाठी असेल एक्सपोजर दिलं जाणारं एक असतं भाषेचं इनपुट असतं. म्हणजे बालगीत गाणी हे एक इनपुट आहे. कशासाठी? तर एक्सपोजर एक निर्माण करण्यासाठी, एक वातावरण निर्माण करण्यासाठी, एक परिवेश निर्माण करण्यासाठी, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारचं इनपुट दिलं जाईल आणि विद्यार्थी भाषा शिकतील. सोपं आहे ना? लक्षात घ्या, इथं इनपुट येणार, पाठांतरासाठी नको, नैतिक मूल्य शिकण्यासाठी आपण हे देत नाही. नैतिक मूल्यासाठी लक्षात घ्या, नैतिक मूल्य ते त्याच्यासाठी आपण गाणी वगैरे नाही देत. गाण्यातून कोणती तुम्ही नैतिक मूल्य शिकता किंवा या ठिकाणी गाण्यातून काय शिकता किंवा बालगीतामधून काय शिकता? नाही शिकली जात. शब्दसंग्रहासाठी सुद्धा नसतं. तर एक्सपोजर इथं महत्वाचं आहे बघा. एक्सपोजर असेल किंवा इथं वातावरण असेल, बरोबर ना? वातावरण हे महत्वाचं. एक एक्सपोजर देणं, एक वातावरण देणं, त्याच्यासाठी या ठिकाणी पहा. ठीक आहे, ते आहेत गोष्टी, मनोरंजन वगैरे सगळं बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस विद्यार्थी पहिलीतून आपल्या किंवा पहिलीमध्ये आपल्या शाळेमध्ये येतात किंवा ज्यावेळेस जून महिना वगैरे असेल त्यावेळेस आपण बालगीते वगैरे म्हणून घेतो मुलांकडून भरपूर मोठ्या प्रमाणात, ज्याच्यामुळे एक वातावरण निर्मिती केली जाते, इनपुट देतो आपण. चला, सकाळी झालाय. एक्सपोजर महत्वाचा असतो बघा. चला, सरिता मॅडम बरोबर आलं. छान. एक्सपोजर विसरायचं नाही बघा, वातावरण विसरायचं नाही. भाषा म्हटलं की नॉर्म चॉम्स्की विसरायचं, त्यांनी काय सांगितलं विसरायचं नाही. पेजेचं विसरायचं नाही, तुम्ही वायगोस्कीचं विसरायचं नाही. त्यांना विसरलं की लक्षात घ्या की गडबडलं बघा. त्यांचाच हित वापर केलेला असतो, त्यांच्या स्थिरेचा हित वापर असतो. बघा, इयत्ता पहिलीची एक शिक्षिका विद्यार्थ्यांना भिंतीवर मनसोक्त रेघोट्या, स्क्रिबलिंग, चित्र काढणं जे हवे ते लिहायला सांगते. काय प्रोत्साहन देते? बघा, एक पहिलीची शिक्षिका विद्यार्थ्यांना भिंतीवरती मनसोक्त रेघोट्या मारा, चित्र काढा, जे हवे ते लिहायला सांगते. ठीक आहे, या ठिकाणी ती कशाला प्रोत्साहन देते? प्रश्न कसा आहे? प्रश्न आहे पॉझिटिव्ह. प्रश्न कसा आहे? पॉझिटिव्ह आहे ना. उदयास येणारी साक्षरता, इमर्जंट लिटरसी डेव्हलपमेंट, आनंद, विनोद, लेखन कौशल्य विकास, वर्णमालेतील अक्षर लिहिण्याची सुरुवात. बघा, आपण काय करतो माहिती का, आपण सरळ सरळ त्या प्रश्नाकडे बघतो आणि काय बाबा मुलांसाठी नेमकं काय करायचंय, काय करायचं नाही ते बघतो ना, बरोबर ना? परंतु त्याचा सरळ सरळ अर्थ घ्यायचा नसतो. तुम्ही रेघोट्या मारायला शिकवता, चित्र काढायला येता किंवा हवे ते कर असं ज्यावेळेस म्हणता ना, त्यावेळेस त्याच्या पाठीमागे एक गोष्ट, एक तत्व, एक लॉजिक असतं. हे काय लक्षात असू द्या. रेघोट्या मारतात मुलं, समजा अशा रेघोट्या मारतात, याच्या पाठीमागे सुद्धा एक लॉजिक आहे. माझं एक लॉजिक आहे, इथं काहीतरी आहे, इथं मग काहीतरी बघा, एखादा इथं साप दिसेल किंवा मी साप काढलाय किंवा एखाद्या पाणी सांडलेलं आहे असं मी, म्हणजे मला ते अर्थपूर्ण वाटतात म्हणून मी ते काढतो. परंतु लक्षात घ्या, ज्यावेळेस हे काढतात मुलं, ज्यावेळेस काढतात त्यावेळेस त्यांच्यासाठी अर्थपूर्ण असतं. तसेच या ठिकाणी रेघोट्या मारणं, चित्र काढणं, जे हवं ते लिहायला सांगणं, म्हणजे ही उदयास येणारी साक्षरता असते, इमर्जंट लिटरसी डेव्हलपमेंट असते. कारण लक्षात घ्या, इथूनच सुरुवात होते. पण स्क्रिबलिंग पासून लेखन कौशल्य विकसित करणं, लेखन कौशल्य ही वेगळी गोष्ट आहे. लेखन कौशल्य लक्षात घ्या, लेखन कौशल्य म्हणजे तुम्ही अभिव्यक्त होणार, तुम्ही प्रोडक्टिव्ह स्किल तिथं यूज करणार, तुम्ही उत्पादक शब्दसंग्रहांचा वापर करणार, जिथं आहे तिथं योग्य त्या शब्दांचा वापर करणं, हे तुमची लेखन कौशल्य. लेखन कौशल्य इमर्जंटच्या पुढचं आलं. लक्षात आलं? तर इमर्जंट लिटरसी डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही स्क्रिबलिंग करायला लावणार, चित्र काढायला लावणार, काय बी आपल्या रेघोट्या मारायला लावणार. लक्षात आलं? तर हे उदयास येणारी साक्षरता ते पहा, इमर्जंट किंवा उदयमुख, यालाच आपण काय म्हणतो? उदयमुख साक्षरता म्हणतो. ठीक आहे. वर्णमाळेतले अक्षर लिहिण्याची सुरुवात नसते पहा. ठीक आहे, हे पण लक्षात घ्या. ही एक उदयमुख म्हणजे याला आपण म्हणतो सुरुवातीची साक्षरता. साधं सोपं याला काय म्हणायचं? सुरुवातीची साक्षरता. ही लेखनामधली झाली. ही काय झालं बघा, रेघोट्या मारणं, चित्र काढणं, हे जे हवे ते लिहायला सांगणं, हे तुमची लेखनातली झाली. पुस्तक तुम्ही मुलं सुईचं धरत असतील, पानं उलटत असतील, तर ही काय झाली? ही तुमची वाचनामधली झाली. ही वाचनामधली साक्षरता झाली. बरोबर? हा, चला प्रश्न क्रमांक 11. ते कशामधलं? ते वाचनामधलं. बघा, जे ज्यातलं त्यातलं लक्षात ठेवा.
यस, लेखन पूर्व. 15 प्रश्न सर. बोरे सर. 15 प्रश्न आपण घेतलेत हा. शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषा आणि संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी भारत सरकारचा कोणता कार्यक्रम आहे? बघा, शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषा आणि संस्कृतीचा काय करायचा? प्रसार करायचा आहे. तर यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कोणता कार्यक्रम आहे? एक भारत श्रेष्ठ भारत, भाषा संगम, बहुभाषिक शिक्षण की भाषा भारत? ठीक आहे, ठीक आहे. आता हे मी समजू शकतो की हा वस्तुनिष्ठ आहे, परंतु आपल्याला माहिती आहे बघा की भारत सरकारने 2021 आय थिंक 21-22 मध्ये एक कार्यक्रम आणलेला होता आणि ज्याच्यामध्ये ज्या काय आपल्या राज्यघटनेतल्या ज्या काय 22 भाषा आहेत त्या 22 भाषेमध्ये शाळेमधील मुलांना बोलायला लावलेलं होतं आणि त्याची ओळख करायला लावून दिलेली होती. तर तो एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम भाषा संगम या नावाने ओळखला जातो. ठीक आहे. भारतीय भाषा आणि संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी भाषा संगम हा कार्यक्रम या ठिकाणी भारत सरकारने राबवला होता. नाही, एक भारत श्रेष्ठ भारत नाही, भाषा संगम. ठीक आहे. सगळ्या भाषांचा संगम, सगळ्या भाषेतून या ठिकाणी बोलायला लावायला म्हणजे मुलांना लावायचं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी. केव्हीएस मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवलं. म्हणजे केव्हीएस असेल आपल्याकडे पण होतं, पण तो केव्हीएस मध्ये ते खूप मोठं. तुम्ही एक भाषा संगम म्हणून सर्च करा, तुमच्या लक्षात येईल. ओके, भाषा संगम याला बोललं जातं. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 12. विद्यार्थ्यांच्या सर्व अध्ययन उपक्रमांची आणि त्यांच्या कामगिरीची नोंद ठेवून एकूण अध्ययन प्रगतीचं मूल्यमापन करणे याला काय म्हणतात? विद्यार्थ्यांच्या सर्व अध्ययन उपक्रमांची आणि त्यांच्या कामगिरीची नोंद ठेवून एकूण अध्ययन प्रगतीचं मूल्यमापन करणं याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? सातत्यपूर्ण मूल्यमापन, कंटिन्युअस असेसमेंट, पोर्टफोलिओ मूल्यमापन, समारोपात्मक मूल्यमापन की अध्ययनाचं मूल्यमापन? छान, व्हेरी गुड. बरोबर. बघा काय म्हटलंय, सर्व अध्ययन उपक्रमांची आणि त्यांच्या कामगिरीची नोंद ठेवायची. नोंद ठेवायचं म्हणजे काय करायचं? संकलन करायचं, साठवून ठेवायचं आणि अध्ययन प्रगतीचं काय करायचं? मूल्यमापन करायचं. अध्ययन प्रगतीचं काय करायचं? मूल्यमापन करायचं. तर हे याला आपण काय म्हणत असतो? याला पोर्टफोलिओ म्हणतो. लक्षात घ्यायचं, याला काय म्हणतो? पोर्टफोलिओ असेसमेंट. पोर्टफोलिओ मध्येच आपण उपक्रम असतील, कामगिरी असतील याची नोंद ठेवतो, त्याचं संकलन करतो आणि त्याच्या आधारित बघा एकूण प्रगतीचं मूल्यमापन करतो. त्यालाच पोर्टफोलिओ असेसमेंट असं बोललं जातं. पोर्टफोलिओ मूल्यमापन असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक 2. सातत्यपूर्ण मूल्यमापनामध्ये या ठिकाणी नोंद वगैरे ठेवण्याची गरज नसते. आपण डायरेक्टली मूल्यमापन करत असतो. शिकवलं तुम्ही की मूल्यमापन झालं, बरोबर, शेवटी मूल्यमापन करणार आणि मग जे तुम्ही शेवटी याचाही वापर तुम्ही सातत्यपूर्ण मध्ये करत असता. कशाचा? पोर्टफोलिओचा वापर सुद्धा तुम्ही याच्यासाठी करत असता. परंतु नोंदी ठेवून एकूण प्रगतीचं मूल्यमापन करणं यालाच आपण पोर्टफोलिओ म्हणतो. ओके, हे झालं समारोपात्मक म्हणजे एकूण, आणि अध्ययनाचं म्हणजे असेसमेंट ऑफ लर्निंग म्हणजे अध्ययन होतंय किंवा नाही याच्यासाठी हे अध्ययनाचं मूल्यमापन. प्रश्न 13. बघा खूप सोपा प्रश्न आहे. मीनाला इनव्हिसेस हा शब्द ऐकताना किंवा वाचताना कळतो, मात्र तिला या शब्दाचा वापर करता येत नाही. तिच्या या शब्द संग्रहाला काय म्हणतात? क्वेश्चन पढो, अच्छे से पढो. क्वेश्चन वाचायचा बघा, क्वेश्चन वाचायला शिका. हेच महत्वाचं. ही तुमची परीक्षा आहे बघा, याच्यामध्ये वेगळं काही नाही. कारण मी वारंवार म्हणतो ना, त्याच्या पाठीमागे हेच रिझन असतं. प्रश्न वाचल्यानंतर सुटतो, 90% सुटतो. बघा हा प्रश्न तुम्ही वाचला, बघा की मीनाला इनव्हिसेस हा शब्द ऐकताना किंवा वाचताना तो कळतोय, बघा, पण या शब्दाचा वापर करता येत नाही. बघा म्हणजे तुम्हाला ते समजतंय, परंतु आपल्याला त्याचा वापर नाही करता येत, बरोबर ना? जर वापर करता आला असता, बघा आपण काय म्हणतो? बोलणं आणि लेखन. बघा बोलणं आणि लेखन याला काय म्हणणार? बोलणे, लिहिणे. बोलणे आणि लिहिणे याला आपण काय म्हणतो? प्रोडक्टिव्ह स्किल म्हणतो किंवा प्रोडक्टिव्ह वर्ड म्हणतो.
बरोबर. त्यानंतर ऐकणे, ऐकणे आणि वाचणे. ऐकणे वाचणे याला काय म्हणतो आपण, ग्रहणात्मक म्हणतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो, रिसेप्टिव्ह म्हणतो. बरोबर. तुम्ही ऐकला वाचला, ठीक आहे, तुम्ही त्याचा वापर नाही केला, हे तुमचे उदासीन झाले. थोडक्यात काय झाले, उदासीन झाले. परंतु तुम्ही हे ऐकले वाचल्यानंतर तुम्ही त्याचा बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये वापर केला, म्हणजेच ते तुमचे काय झाले, ऍक्टिव्ह झाले. म्हणजे तुम्ही ते वापरताय म्हणजे ऍक्टिव्ह झाले. बरोबर. इथं काय होतं, त्याला अर्थ कळतोय परंतु त्याचा वापर करता येत नाही, मग तो तुमचा उदासीन, पॅसिव्ह काय असतो, पॅसिव्ह असतात ते. सक्रिय म्हटलं की तुमचं बोलणं लिहिण्यामध्ये तुम्ही ते वापरू शकता, म्हणजे तुम्हाला त्याचा वापरही करता येतो. लक्षात आलं. तर हे काय असतात, उदासीन शब्दसंग्रह असतात. सक्रिय शब्दसंग्रह तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही त्याचा वापर करू शकता. प्रश्न क्रमांक 14 बघा. इत्थंभूत माहिती म्हणजे कम्प्रिहेन्सिबल इनपुट म्हणजे काय. ठीक आहे. इत्थंभूत माहिती, कम्प्रिहेन्सिबल इनपुट, याला आपण अजून एक वेगळा शब्द मी सांगतो, त्याला सांगा. याला एखादा शब्द तुम्हाला माहिती का, जो तुम्ही प्रश्नामध्ये पाठीमागे वगैरे कुठेतरी शिकलेला आहात. कम्प्रिहेन्सिबल इनपुट, इत्थंभूत माहिती म्हणजे काय. अर्थपूर्ण मौखिक आणि लिखित भाषेविषयी शिकणाऱ्याच्या सध्याच्या पातळीपेक्षा अधिक माहिती मिळणं, शिकणाऱ्याच्या आकलन पातळीच्या समकक्ष मौखिक आणि लिखित माहिती मिळणे, मौखिक आणि लिखित भाषेविषयी शिकणाऱ्याच्या सध्याच्या पातळीपेक्षा कमी माहिती मिळणे, शिकणाऱ्याच्या ज्ञानात्मक पातळीची भाषिक माहिती मिळणे. सांगा. चला मला सांगा, कम्प्रिहेन्सिबल इनपुट तुम्ही कुठं बघितलंय, कुठं शिकलाय. ठीक आहे. याला वेगळा काही शब्द आहे का. बरोबर. माहित असण्यापेक्षा जास्ती माहिती करून घेणं, म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे एवढं, त्याच्यापेक्षा तुम्ही एक स्टेप अवघड माहिती करून घेणं, म्हणजे I+1. बरोबर ना, I+1. तर हे या ठिकाणी क्रेशनचा सिद्धांत, बरोबर ना, क्रेशनचा सिद्धांत आहे. क्रेशनच्या सिद्धांतामध्ये हे कम्प्रिहेन्सिबल इनपुट आहे. याला आपण अर्थपूर्ण आधान म्हणतो. अर्थपूर्ण आधान म्हणजे लक्षात घ्यायचं, आदान, किंवा यालाच वेगळा शब्द आहे पहा, आकलनात्मक आधान. बरोबर. काय, आकलनात्मक आधान देणं म्हणायचं. आदान म्हणजे आदान देणं म्हणजे ते चुलीवरचं नाही, तर एक तशा प्रकारचं वातावरण निर्माण करून देणं, आकलनात्मक आदान देणं. क्रेशनचा सिद्धांत म्हणजे जे काही विद्यार्थ्याला येतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वाढवून देणं. मग बघा, जास्त वाढवून देणं कुठे बघा, पातळीपेक्षा अधिक माहिती मिळणं, ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो इथं, की तुम्हाला बघा ही फक्त कन्सेप्ट माहिती असेल की नाही, कम्प्रिहेन्सिबल इनपुट म्हणजे थोडंसं जास्त देणं. बघा तुम्ही इथं बघा, सध्याच्या पातळीपेक्षा अधिक माहिती मिळवणं, इथं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. मग तुमचं वाक्य कितीही मोठं असू द्या. इथं काय म्हटलंय बघा, की समकक्ष म्हटलंय. समकक्ष पाहिजे का, म्हणजे बरोबर म्हटलंय का, म्हणजे समजा तुमचं आय असेल, आय बरोबर आय, हे जमल का, हे जमणार नाही, याच्या वरचं पाहिजे, म्हणून समकक्ष नको. मौखिक आणि लिखित भाषेविषयी शिकणारे सध्याच्या पातळीपेक्षा कमी नको, कमी पण नको, म्हणजे याच्यापेक्षा कमी नको. आणि ज्ञानात्मक म्हणजे सध्या शिकण्याच्या ज्ञानात्मक पातळीची फक्त माहिती मिळवणं आहे का नाही, तर तुम्हाला इनपुट द्यायचंय, तुम्हाला आदान द्यायचंय, वातावरण निर्माण करून द्यायचंय, त्यालाच आपण म्हणतो कम्प्रिहेन्सिबल इनपुट. ओके. स्टीफन क्रिश्चन. चला प्रश्न क्रमांक 15, शेवटचा प्रश्न आहे बघा. हा बघा, स्टीफन क्रिश्चन पण विसरत नाही. सेकंड लँग्वेज पेपर सेकंड मध्ये तुम्हाला यांच्यावरती प्रश्न हा येणार, 100% येणार. स्टीफन क्रिश्चन, पुढील पैकी भाषा बोलण्याच्या कौशल्याच्या संदर्भात कोणतं विधान महत्वाचं आहे. बोलण्याच्या कौशल्याच्या संदर्भात, स्पीकिंग स्किल. मटण थंड झाल्यावर चुलीवर आधान ठेवणं. मटण थंड झाल्यावर नाही हो, मटण थंड झाल्यावर आदान नाही ठेवत आपण. लक्षात घ्या, मटण ज्यावेळेस शिजायला टाकलं जातं ना, त्यावेळेस आपण त्याला आदान ठेवलं असं म्हणतो. जास्त जास्त देतो ना आपण त्याला, बरोबर ना, म्हणजे उकळायला जास्त आपण त्याला देतो, म्हणजे आहे ते आहे त्यापेक्षा जास्त द्यायचं, उकळलं पाहिजे, बडबड जास्त उकळलं पाहिजे, त्याला आदान म्हणतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बरं का, आता लेडीजला जास्त माहिती असेल आदान काय असतं ते. पुढील पैकी भाषा बोलण्याच्या कौशल्याच्या संदर्भात कोणतं विधान महत्वाचं आहे. स्पष्ट आणि अचूक उच्चार करणं, गोड आणि मधुर आवाज काढणं, बोलताना संदर्भ आणि परिस्थितीचं भान असणं, आवाजाच्या आरोह अवरोह यावर लक्ष ठेवणं.
बघा बरं, बघा मी तुम्हाला मगाशीच बोललो होतो की आपण मगाशीच तुम्हाला मी बोललो होतो की शब्दाशा काही गोष्टींचे अर्थ लक्षात घेऊ नका, त्याच्या पाठीमागे लॉजिक लावा. की मी तुम्हाला वारंवार सांगतो की बोलण्याचं कौशल्य काय असतं, वाचनाचं कौशल्य काय असतं, लिहिण्याचं कौशल्य काय असतं. तर हे कौशल्य म्हणजे तुम्ही अभिव्यक्त होता म्हणजे बघा, तुम्ही बोलायचं असेल तर तुम्ही मी समजा फक्त सहज असं बोलत गेलो एकाच काय म्हणू आपण त्याला, एकाच ह्याच्यामध्ये बोललो आणि काही पण बोललो, कुठेही उदाहरण नाही दिले, काही नाही दिलं, तुम्हाला बोर होणार, तुम्ही झोपी जाणार. परंतु जर मी तेच बोलणं योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या बाजूने, योग्य ते उदाहरण देऊन तुमच्या समोर जर मांडलं तर त्याला तुम्ही म्हणणार की चला सरांचं बोलणं कुठंतरी एक योग्य प्रकारचं बोलणं आहे. नाहीतर मग ते एकदम रटाळ बोलणं होतं. बरोबर ना. मग लक्षात घ्यायचं की बोलण्याच्या कौशल्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना संदर्भ देणं महत्वाचं आहे. संदर्भ विसरायचाच नाही. व्याकरण असेल संदर्भ महत्वाचा, बोलणं असेल संदर्भ आणि परिस्थितीचं भान ठेवून या ठिकाणी तुम्ही बोलताना ते तुमचं बोलण्याच्या कौशल्या संदर्भात या ठिकाणी महत्वाचं असतं बघा. ओके. आरोह अवरोह यावर लक्ष ठेवू नाही तर म्हटलं बघा, फक्त लक्ष ठेवून उपयोग आहे का हो? तुम्ही बोलला पाहिजे ना. बघा इथं म्हणलं आवाजाच्या आरोह अवरोह यावरती लक्ष ठेवणं, म्हणजे मला बोलायचंय ना, मला बोलायचं म्हणलं मी फक्त लक्ष ठेवणार का? त्याचा वापर पण केला पाहिजे ना, त्याचा वापर पण केला पाहिजे, तसं बोललं पण पाहिजे. बरोबर ना. मग फक्त लक्ष ठेवून उपयोग आहे का? नाही. तर तुमचा संदर्भ पाहिजे आणि परिस्थिती भान पाहिजे. उगाच कुठल्याही सिच्युएशन मध्ये काय पण बोलून उपयोग आहे का? उगाच दुःखद घटना घडली तिथं जाऊन आपण काय त्यांना म्हणायचं का वेगळंच काहीतरी आनंदाच्या गोष्टी सांगायच्या का? नाही उपयोग. गप्पा मारून जमल का? नाही. आपण योग्य तो संदर्भ वापरला पाहिजे, त्याला आपण म्हणायचं बोलण्याचं स्किल. ओके, समजलं? करेक्ट का? ठीक आहे. चला, आपला युट्यूबचा सेशन नाही झाला परंतु इतर सेशन झाला. बऱ्याच कन्सेप्ट आपण इथं व्यवस्थित बघितल्यात. ठीक आहे. आणि लक्षात घ्या कन्सेप्ट नवीन तुम्हाला नवीन नाहीत, या नवीन कन्सेप्ट नाहीत, फक्त वेगवेगळ्या प्रकारे वापरलेल्या असतात, त्यामुळे तुम्हाला त्या नवीन वाटतात. बरोबर. त्याच्यातली कोणती कन्सेप्ट तुम्हाला नवीन वाटली मला सांगा. ही कन्सेप्ट जुनीच आहे. ठीक आहे. ही कन्सेप्ट जुनीच आहे. ठीक आहे. वेगळी अशी काही नसते. ही कन्सेप्ट उदासीन शब्दसंग्रह, सक्रिय शब्दसंग्रह ज्याच्यामध्ये आपण इथं वापरतो. बरोबर ना. याच्यामध्ये वापरतो. काल परवा मला वाटतं एक प्रश्न होता की बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये जे शब्दसंग्रह वापरतात त्याला काय म्हणतात? त्याला उत्पादक शब्दसंग्रह म्हणतात. तुम्ही अर्थ समजून घेण्यासाठी जे वापर त्याला ग्रहणात्मक शब्दसंग्रह, ग्रहणात्मक जे करताना जे ग्रहण करता ते उदासीन असतात. बरोबर ना. परंतु त्यांचा तुम्ही ज्यावेळेस पुढे वापर करता ते ऍक्टिव्ह होतात. काय होतात? ते ऍक्टिव्ह होतात. हे थोडस लक्षात ठेवा, ऍप्लिकेशन लक्षात ठेवा. स्कॅनिंग, स्किमिंग, गहन विस्तृत कळत नाही. कळून घ्यावं लागेल. तुमच्या भाषेमध्ये कळून घ्या सर. ठीक आहे. तुमच्या भाषेत कळून घ्या. मी सांगणार नाही असं मी म्हणणार नाही. ठीक आहे. भुरे सरांनी प्रश्न विचारला होता पाठीमाग. ठीक आहे. मी भुरे सरांना म्हटलं होतं की तुम्ही स्वतः समजून घ्या. काय प्रश्न होता की काय तुम्हाला आठवणा हा प्रश्न विचारला होता. हा अधिसंज्ञान. बरोबर ना. अधिसंज्ञान, मेटाकॉग्निशन. मेटाकॉग्निशन विचारलं सरांनी. मी सरांनी सारखे सारखे आपण त्याच्यावर चर्चा केली होती. तरी सुद्धा त्याची सर बोलले की दुसऱ्याच्या विचारावरती विचार करणं की आपल्या विचारावरती विचार करणं. बघा अधिसंज्ञान किंवा मेटाकॉग्निशन काय असतं की आपल्या स्वतःच्या विचारावरती विचार करणं म्हणजे मेटाकॉग्निशन. अधिसंज्ञान म्हणजे आपल्या ज्ञानावरती ज्ञान. बरोबर. लक्षात घ्या. अधिसंज्ञान म्हणजे काय? आपल्या ज्ञानावरती ज्ञान मिळवणं, आपल्या विचारावरती विचार करणं, याला म्हणायचं अधिसंज्ञान. तसंच स्किमिंग, स्कॅनिंग नेमकं काय आहे ना हे तुम्ही थोडंसं आचरणात आणा. तुम्ही शाळेमध्ये असाल, तुम्ही मुलांच्या समोर असाल, तुम्ही घरी असाल, त्यावेळेस बघा तुम्ही काय करताय. तुम्ही काय करताय हे बघा. ठीक आहे. तुम्ही ते थोडंसं हे करा. तुम्ही ज्यावेळेस चालणार ना, पुस्तक चालणार त्यावेळेस बघा तुम्ही काय करताय. तुम्ही फक्त चालताय का बारकाईने वाचताय, गहन वाचताय का काय करायचं थोडंसं बघा. हळूहळू तुम्हाला ती कन्सेप्ट लक्षात येईल. याचे ऍप्लिकेशन तुम्ही करा. ऍप्लिकेशन केलं की तुम्हाला एकदम क्लिअर कन्सेप्ट होईल. मी तर तुम्हाला सांगतोच आहे, परंतु तुम्ही स्वतः समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. कारण त्यावरती आपण एक सेशन पण घेतलाय, आपण बऱ्याच वेळेस सांगतोय पण. ठीक आहे. त्यामुळे शिंदे सर आपण ते सगळं आपण घेणार, परंतु एक तुमच्याकडून पण मला एक अपेक्षा आहे की तुम्ही ते करावं. 13वा प्रश्न काय बघा. गांधीधाम सर घेऊया आपण, नंतर घेऊया. ठीक आहे. मॉक टेस्ट 81. ठीक आहे.
उदासीन नाही बघा. उदासीन म्हणजे काय, याला आपण पॅसिव्ह म्हणतो ना, पॅसिव्ह. ठीक आहे, म्हणजे ज्याचा तुम्ही वापर नाही करत. बघा, तुम्ही बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये जो वापर नाही करत त्याला उदासीनच म्हणणार ना. काय म्हणणार त्याला, उदासीन म्हणणार. आणि ज्याचा तुम्ही रेग्युलरली वापर करता, त्याला ऍक्टिव्ह म्हणता. म्हणजे थोडक्यात बघा, एक आपलं लाईफचं उदाहरण बघा, की घरामध्ये समजा एखादी लहान मुलं असतात बघा, लहान मुलं असतात ना, ते काय असतात थोडक्यात बघा, ते कामाचे नसतात, म्हणजे ते काम करत नाहीत. किंवा थोडक्यात वयस्कर व्यक्ती असतील, ते काम करत नाहीत, आपण त्यांना काय म्हणू, थोडक्यात निष्क्रिय म्हणूया आपण. ऍक्टिव्ह कोण असतं, तर जे सारखं सारखं कामाला जातात, काम करते, आपण ऍक्टिव्ह म्हणतो ना, बरोबर ना. मग ह्या गोष्टी याच्यामध्ये पण यूज करायच्या, की जे तुम्ही फक्त जे असणं म्हणजे निष्क्रिय झालं, परंतु तुम्ही त्याचा यूज करणं हे तुमचं ऍक्टिव्ह झालं, बरोबर ना. मग तुम्ही शब्दसंग्रह फक्त वाचताय, तुम्हाला समजतायत, कळतायत, अर्थ समजतोय, परंतु निष्क्रिय, तुम्ही त्याचा जोपर्यंत वापर करत नाही तोपर्यंत निष्क्रिय. तुम्ही वापर करायला लागला की ते तुमचे झाले सक्रिय झाले. ओके, हा ठीक आहे, थांबूया आपण इथं. पेपर 1 मध्ये फायनल आन्सर की मध्ये मार्क कमी होतील का? नाही, एखादा राहील, ठीक आहे, जास्त नाही. बघा, जिथे तसं समजलं तुम्हाला प्रश्न, स्कीमा के ऊपर प्रीतम सर, तुम्हाला उद्या तुम्ही हे करायचं बघा. उद्या तुम्ही मला त्या शब्दांचे अर्थ तुम्ही कुठेही शोधा आणि तुम्ही सांगायचे, उद्या स्वतः सांगायचे, स्वतः. बघा, तुम्हाला चांगलं समजेल. ठीक आहे, तुमच्यासाठी हा एक टास्क. ओके, थांबूया आपण इथं.